वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100 पेक्षा जास्त घरं बांधून देणार. वायनाड दौऱ्यानंतर राहुल गांधींची घोषणा. राष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस अधिकृत उमेदवार. डेमोक्रॅटिक पक्षाकडून घोषणा. अमेरिकेत हॅरिस विरुद्ध ट्रम्प अशी होणार लढत. पुण्यात आज उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाचा छंद पुरवणार का? बाळासाहेब थोरातांचा सवाल. मुलाच्या छंदावरून अहमदनगरचं राजकारण तापणार. नाशिकमध्ये भाजपचे संकटमोचक सक्रिय. गिरीश महाजन जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेणार. विधानसभेच्या दृष्टीनं भाजपची मोर्चे बांधणी. राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व. नाशिक फाटा ते खेड महामार्गासाठी 7,827 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर. पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकणमधील औद्योगिक प्रकल्पांना होणार मोठा फायदा. नाशिक पुणे सर्व्हिस रोडवर खुनी हल्ला. रॉडच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू. जमिनीच्या वादातून खून झाल्याची माहिती. दिल्ली कोचिंग क्लास दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता. मनोरमा खेडकरांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी झाली होती अटक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची घौडदौड सुरूच. 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. मनू भाकरकडून आणखी एका पदकाची आशा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात दुसऱ्या क्रमांकासह गाठली अंतिम फेरी. आज दुपारी 1 वाजता रंगणार अंतिम फेरीचा थरार.